नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या serialमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. ते आधीचे पोलीस यांना जेलमधलं खाणं अर्जुन आणून देतात. अर्जुन त्याला पाया पडतो आणि खात नाही. आयुष्यभर तुम्हाला इथं हेच खावं लागणार असं तो बोलतो. धमकावून निघून जातो. त्यावेळेस सावंत पोलीस त्या ठिकाणी येतात आणि हे काय झालं अर्जुन सर त्यावेळेस तुम्हाला सांगेल वेळ आल्यावर असं तो बोलतो. आणि त्याच वेळेस सायली, रविराज आणि चेतन त्या ठिकाणी येतात. लवकर आपण बेल करूयात असं सर्वजण म्हणतात, पण अर्जुन त्या बेलला नकार देतो. जर मी हा गुन्हा केलाच नाही तर ते बेल मागायचं काहीच कारण नाही. मी आतूनच म्हणजे कोर्टच मला सोडून देईल अशा पद्धतीने मी वागा. मी जे सांगेल ते तुम्ही बाहेर करत राहा, मला अपडेट देत राहा आणि एक प्रायव्हेट रूममध्ये सगळं अपडेट देत राहा असं तो अर्जुन बोलतो. आणि ही वकील केस मीच लढणार आहे हे देखील तो बोलतो. आता सायलीला आश्चर्य वाटतं आणि रविराज देखील त्याला आशीर्वाद देतो की ज्युनियर हे तुला केस लढवून तुला बाहेर पडावंच लागेल. सायलीला देखील तो धीर देतो. चेतनला देखील धीर देतो आणि सावंत पोलीस देखील ऐकत असतात. सावंत देखील त्यांना सॅल्यूट करतात. आता अर्जुनचा धीर बघून सर्वांनाच आनंद होतो. इकडे मुद्दाम ही टोमणं मारते की अर्जुनला खून करायची काय गरज होती. त्यावेळेस हा खूप पॅनिक असतो. तेवढं ते असं बोललं तर त्याच्यावर खूपच चिडतो. ती खूप घाबरते देखील. आता काय होईल काही कळेना. त्यावेळेस मी असं बोलले की अर्जुन असं कसं काय करू शकतो असं ती पलटी मारते. आता खरं तर तिनेच हे सर्व केलेलं असतं असं अश्विन गेल्यानंतर ती स्वतःशी बोलते. आता तिने कसं केलं हे आपण बघूयात. मित्रांनो, ज्यावेळेस शांताबाई आणि जयेश त्या ठिकाणी येतात त्यांच्या अंगावर घोंगडी असते आणि या प्रियाचा पंटर त्याच ठिकाणी बसलेला असतो. हे दोघं ज्यावेळेस आतमध्ये जातात त्यावेळेस तो पंटर प्रियाला कॉल करून बोलवतो. प्रिया त्या ठिकाणी चिडूनच लगेच येते. डाव चांगलाच साधला असं म्हणून ती त्या ठिकाणी येते. आता हे दोघं ज्यावेळेस त्या ठिकाणी येतात त्याच्या आधीच तो प्रियाचा पंटर आणि तो जयेश यांच्यामध्ये खूप वाद होतात आणि एकमेकांना मारण्याचा प्रयत्न देखील ते करतात. पण शेवटी ती प्रियाचा पंटर ह्यांना भारी पडतो आणि ठिकाणी प्रिया येते आणि त्याला शब्बास बोलते, खूप चांगलं काम केलं. ते दोघंही त्या व्यक्तीला लपवतात, जयेशला लपवतात आणि त्याच्याकडून मोबाईल काढून घेतात आणि मोबाईलवर जे मेसेज करायचे ते मेसेज त्याला सांगते आणि सर्व ठीक आहे असं तो ओके करून मेसेज कर असं ती बोलते. आता इकडे शांताबाई घरात त्याची प्रिया आतमध्ये त्याने घाबरू नका असं बोलते. तुमचं मी मीठ खाल्लं आहे, तुम्हाला काही करणार नाही असं बोलते. त्यावेळेस मी सर्व अर्जुनला सांगितलं आहे, तूच बंपली लोखंडी आहे असं म्हटलं ती खूपच चिडते. ती अतिशय निष्ठुरपणे तिच्याशी वागत अक्षरशः ती तिचा गळा दाबते आणि तिला श्वास घ्यायला देखील त्रास व्हायला लागतो. तिला चक्कर देखील येऊ लागते. पण ही निष्ठुरपणे तिचा गळा दाबतच होती. इतका जोरात गळा दाबल्यानंतर ती कशी काय जिवंत राहील याचा ती विचार करू लागली. शेवटी तिचा श्वास दम आणि एकत्र करते आणि बाजूला होते. इकडं आतून खूप आरडाओरडाचा आवाज येतो आणि हा तिचा पंटर बाहेरून ओरडत असतो की तुम्ही खूप आवाज करताय, शांत राहा. त्यावेळेस प्रिया मात्र तिच्यावर सपासप असे चाकूने वार करत असते. तिला संपवून टाकते. तिला संपवून टाकताना तिचा पंटर आतमध्ये येतो आणि हे काय केलं तुम्ही असं तो बोलतो. ती खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. तुला काय करायचं त्याचं, तुझं तू काम कर, तुला या कामाचे पैसे मिळणार आहेत, खूप पैसे मिळणार आहेत असं ती त्याला बोलते. मोबाईलवर ती बोलायला लावते. त्यावेळेस अर्जुन तिकडून बोलतो, सगळं व्यवस्था आहे. तो खोकतो कारण धुळीमुळे खोकतोय असं देखील तो बोलतो. सायली देखील त्याच्याशी बोलते, जयेश दादा काय झालं. त्यावेळेस ती सगळं हँडल करते. आता तुझं फोन उचलला नसतं ते लगेच इथं आले असते. आता एक काम करायचं, हे सगळं साफ करायचं आणि इथून आपल्याला सगळं निघायचं आहे. ती खूप घाबरलेली असते. एक खून पचवता साक्षीच्या खूप नाकीनं आली, आता हाकडून पचवायचा. खरं तर ती घाबरते पण पुन्हा ती स्वतःला सावरते. सगळं ती फिंगरप्रिंट मिटवून ते कपडे जाळून टाकते. रक्ताचे थारोळ्यात पडलेले तिला घेऊन ते गाडीमध्ये टाकतात. आता ही गाडी घेऊन तिथून निघायच्या वेळेस तिच्या पंटरला पैसे देते, थोडेफार पैसे देते आणि बोलते की अजून पैसे पाठवल, तू फक्त इथून पनवेल सोडून जायचं. आता ही घरी येते त्याच वेळेस समोरून अर्जुन आणि सायली देखील येतात. ते आतमध्ये जातात. ती गुपचूपपणे आतमध्ये येते आणि चावी उचलते. चावी गाडीची उचलून ती बाहेर येते आणि बॉडी गाडीमध्ये लपवते. आता मित्रांनो, हा पोलीस खूप त्रास देत असतो आणि खूप लोक देखील अर्जुनचा निषेध करण्यासाठी घरासमोर आलेले असतात. त्यावेळेस सायली त्यांना खूप छान उत्तर देते आणि यापैकी काहीच अर्जुन सरांनी केलेलं नाही. तुमच्या सत्तेसमोरील कोर्टात आम्ही बघूयात असं ही सायली बोलते.